या युद्धामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यांना कोणाला फोन केले, त्याच्यात त्यांनी जवळपास आखाती देशाच्या सगळ्या राष्ट्रप्रमुखांना, पंतप्रधानांना त्यांना फोन केले. त्याच्यामध्ये MBZ असेल, MBS असेल, कतार असेल, बहरीन असेल, नेतान्याहू असतील, पण इराणमधल्या कोणालाही त्यांनी फोन केला नाही, की सांत्वन केलं नाही, की किंवा आयातुल्ला खामेनी मारले गेले त्याच्याबद्दल काही शोकप्रस्ताव, शोकसंदेश असंही केलं नाही. आणि भारतातल्या विरोधी पक्षांनी नेमका हाच मुद्दा उचललेला आहे. आज सोनिया गांधींनी इंडियन एक्सप्रेसमध्ये मोठा लेख लिहिलेला आहे आणि सोनिया गांधींच्या शिवाय म्हणजे अगदी उबाठा सेनापासून ते समाजवादी पार्टी, इतर सगळ्या पक्षाचे विरोधी पक्ष आहेत आणि काँग्रेसचे नेते यांनी हा लेख शेअर करत एक अशी भूमिका मांडली की पर्शियन आखाताशी किंवा आखाती देशांशी आपले ऐतिहासिक हजारो वर्षांचे संबंध आहेत आणि त्या इराणला कुठेतरी आपण वाऱ्यावर सोडून अनैतिक पद्धतीने जी गोष्ट झाली, एका राष्ट्रप्रमुखाची हत्या झाली, आपण त्या पापात सहभागी होतो वगैरे अशा प्रकारची एक टीका झाली. तर या टीकेकडे किंवा मोदींनी जी गोष्ट केली म्हणजे त्यांनी या देशांशी बोललेत पण इराणशी त्यांनी काही संवाद साधलेला नाहीये. या गोष्टींकडे तुम्ही दोघं जण कशा पद्धतीने बघता? पहिले स्वातीताई, मग नेने सर आणि आधी स्वातींना मुद्दा तुमचा मांडायचा आहे तर तो मांडू शकता. हा, मला एवढाच मुद्दा मांडायचा होता की मध्य पूर्वेमध्ये किंवा म्हणजे ज्याला पश्चिम आशिया आता आपण म्हणतो, त्यांच्याकडे जो रॅडिकलिझम आहे तो त्यातला सर्व तो त्यातला सर्वात दोन मोठा मिनिटं अस्थिरतेचा फॅक्टर आहे. दोन आणि मिनिटात थांबते. त्यांना जर का विकास करायचा असेल तर त्यांना पहिल्यांदा रॅडिकलिझमकडे लक्ष द्यायला लागेल आणि या युद्धामुळे जर का त्याचा सोक्षमोक्ष लागणार असेल तर थोडं थांबायला लागलं तरी हरकत नाही. पण वातावरण उलट निवळेल असं मला वाटतं. आता इराण बद्दलचा तुमचा जो प्रश्न आहे किंवा काँग्रेसने जो उचललेला आहे, तर त्यांना त्यांचाच इतिहास कदाचित आठवत नसेल. 1965 मध्ये जेव्हा युद्ध झालं त्यावेळेला इराणनी अ, अ, सक्रियरित्या पाकिस्तानला मदत केलेली होती. आणि सक्रियचा अर्थ असा की इन्क्लुडिंग सप्लाय ऑफ वॉर मटेरियल. 71चं युद्ध ज्याच्यासाठी आम्ही श्रीमती इंदिरा गांधींना आम्ही सुद्धा मानतो आणि देदीप्यमान विजय मिळवला त्यांच्या नेतृत्वाखाली देशांनी, त्याही युद्धाच्या वेळेला इराण भारताच्या विरोधामध्ये गेलेला होता. तेव्हा इराण हा आपला मित्र कधी झाला हे मला काही कळत नाही. त्यांना आता तो मित्र का वाटतो आणि आणखीही तुम्हाला दाखले देऊ शकेन. 2 दाखले देते. एक म्हणजे चाबहारचं जे प्रोजेक्ट होतं त्या प्रोजेक्टमध्ये इराणने आपल्याला ओढून तर घेतलं परंतु पूर्ण सहकार्य कधीच दिलं नाही आणि त्याच्यामुळे तो प्रकल्प वारंवार अर्धवट सोडावा लागला आपल्याला. नंबर 2, मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या बातम्या आपण ऐकत होतो त्याच्यामध्ये इराणमधून काहीतरी स्क्रॅप मटेरियल इकडे यायचं आणि त्याच्यात बॉम्ब सापडलेले होते. ही बातमी युपीएच्या काळामध्ये झालेली होती. ही मोदींच्या काळात नाही झालेली. त्याच्यामुळे अ, तिसरी बातमी म्हणजे हमीद अन्सारी जेव्हा तिकडे होते त्यावेळेला इराणनी ज्या पद्धतीमध्ये रॉचे एजंट आपले सगळे पकडले आणि त्यांचं काय केलं आपल्याला माहिती आहे. तेव्हा हा सगळा इतिहास जो आहे हा इतिहास आम्ही भारतीय विसरलेले नाही आहोत. तुम्ही कितीही त्याला रंगसफेदी करायचा प्रयत्न केला तरी देखील पण तो शहाचा इराण इराण नव्हता का? तो शहाचा इराण नव्हता का? हे जे सगळं तुम्ही सांगताय तो शहाचा इराण होता. इस्लामिक इराण 1979 सालानंतरचा नव्हता असं त्याच्याबद्दल लोक म्हणतात. त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, हे जे बॉम्बस्फोट सांगितले ते युपीएच्या काळातले आहेत. ओके. 2004 नंतरचे बारा आहेत. बारा बारा सालचे. हो. आणि अन्सारींचा जो काळ आहे तो सुद्धा मला वाटते नरसिंहरावांच्या काळात किंवा त्याच्या नंतरच्या काळामधला आहे. त्याच्यामुळे केवळ इंदिरा गांधींच्या काळामधला आणि शहाच्या काळामधला आहे अशातला काही भाग नाहीये. पण एकंदरीतच भारताचा एक स्वभाव आहे आणि त्यांनी इराणशी संबंध त्यातल्या त्यात नीट ठेवण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असा नाही की तो आपला फार मोठा काहीतरी सेव्हियर होता आणि त्याच्यासाठी भारताने जीव ओतून काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. तसं जर का इराणला वाटत असतं तर त्यांनी पाकिस्तानपासून ते फटकून बाजूला राहिले असते. किंबहुना पाकिस्तान इज द कंट्री विच हेल्प इराण गेट देअर न्यूक्स. येस. संपूर्ण तंत्रज्ञानाचा जो एकमेकांचे proliferation जे डिझाईन. झालेलं आहे ते पाकिस्तानने केलेलं आहे त्यांच्याशी आणि पाकिस्तान इराण यांचे चांगले संबंध आहेत. म्हणूनच पाकिस्तान अनेकदा आपल्या देशातल्या शियांना दुखवण्यासाठी तयार नसतो आणि तिथे ऍक्शन घ्यायला तयार नसतो कधी.
ह्या सगळ्या गोष्टी कोणी विसरू शकत नाही. ज्यांना मग मी चर्चा शेवट करतो. एक शेवटचा मुद्दा म्हणते, की इराणचं स्वरूप जे काय आहे ना, त्याचे जे भ्रम आहेत ते दूर व्हायला पाहिजेत. ओसामा बिन लादेन ह्यांचा जेव्हा पाठलाग अमेरिकन्स करत होते, तोरा बोराच्या लढाईतून ते सुटले. त्यावेळेला ओसामा बिन लादेनचं अख्खं कुटुंब हे इराण हद्दीतून इराणमध्ये गेलं होतं आणि इराणनी त्यांना प्रोटेक्शन दिलं. त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना सिरियापर्यंत आणि सौदीपर्यंत पोहोचवायला मदत केलेली होती. इतकंच नाही तर संपूर्ण जगामध्ये केवळ हुदी, हिजबुल्ला आणि हमास नाही, तर एक काळ असा होता, की जेव्हा सौदी अरेबियाशी ओसामाचं पटत नव्हतं, त्यावेळेला आयमान जवाहिरी आणि ओसामा हे इराणमध्ये राहत होते. तिथे मीटिंग्ज होत होत्या आणि ह्यांच्या सोबत इमाद खुगनी आहे आणि हे जे सगळे टॉप लीडर्स नसरल्लाह नंतर कासिम आला. सुलेमानी. कासिम करेक्ट. सुलेमानी. या सगळ्याचं कोऑर्डिनेशन सुन्नी असो की शिया असो, इराण करत होता आणि त्या सगळ्या दहशतवादाचा फटका भारताने भोगलेला आहे. तेव्हा इराणचं जे स्वरूप आहे, ते स्वरूप म्हणजे या राजवटीचं स्वरूप विसरू